सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। प्रथम आपण आदित्याची पूजा करून घेऊया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वानखेडे ताई व ताई यांनी पुढे यायचे आहे। आपले प्रबोधन प्रेरणा दलाचे अध्यक्ष पुढे यायचे। गायकवाड साहेब यांनी पुढे यायचे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व महामानव महामातांचा सर्व महामानव महामातांचा सर्व महामानव महामातांचा अखिल विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमाई, शाहू महाराज, माता जिजाऊ या सर्व महामानवांना, त्यांच्या आदर्शांना, त्यांच्या आचारांना, विचारांना प्रथम मी अभिवादन करते। तसेच आजचे जे आपल्या कार्यक्रमाचं आपल्या वर्षावासाचं जे 10वं पुष्पमुक्तान आहे ते आमच्या आजच्या अध्यक्ष आहेत आमच्या वानखेडे ताई आणि वक्ते आहेत दळवी ताई आणि सूत्रसंचालन मी करणार आहे आणि गीत आमच्या फुलमाळी ताई गाणार आहेत। तर प्रथम मी आपल्या अध्यक्षांची निवड करते। आजच्या अध्यक्ष आहेत वानखेडे ताई पवार ताई आल्या। आताच आमच्या अवसरी ताईंनी संघामार्फत जी सूचना दिली आहे त्याला माझे अनुमोदन आहे। संघातर्फे आजच्या वक्त्या आमच्या लताताई दळवी त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। टाळ्या बोलायला आपण कार्यक्रम सुरुवातीला आपण साहेबांची वंदना घेतली आणि त्याच्यानंतर जे मेडिटेशन घेतलं। आपलं मन एकदम शांत झालेलं आहे आणि हे शांत म्हणून आपण शेवटपर्यंत शांतच राहिलं पाहिजे। आजचं प्रवचन हे खूप छान आहे दळवीताईंचं, तेव्हा आपण शेवटपर्यंत आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे। तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण गीताने करत असतो। तर आजचं गीत गाणार आहेत आमच्या इंदुताई फुलमाळी ताई यांनी आपलं गीत गावं। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई यांच्या विचारांना अभिवादन करते। सर्वांना जय भीम। सर्वांना जय भीम। सुमेध बोधिसत्व, सुमेध बोधिसत्व, बुद्धीची साथ होती, सिद्धार्थ बुद्ध झाले, पुनवेची रात होती, सिद्धार्थ बुद्ध झाले, पुनवेची रात होती, सत्याचा शोध घेण्यास सिद्धार्थ सिद्ध झाले, सत्याचा शोध घेण्यास सिद्धार्थ सिद्ध झाले, काळाची झुंज देऊनी बुद्ध प्रबुद्ध झाले, काळाची झुंज देऊनी बुद्ध प्रबुद्ध झाले, बोधी गयेत प्रज्ञा सरिता वाहत होती, बोधी गयेत प्रज्ञा सरिता वाहत होती, सिद्धार्थ बुद्ध झाले, पुनवेची रात होती, सिद्धार्थ बुद्ध झाले, पुनवेची रात होती, वैशाखी पौर्णिमेला होणार खास बुद्ध, वैशाखी पौर्णिमेला होणार खास बुद्ध, महाराणी त्यास राती सुरू केले घोर युद्ध,
विजयाची त्या प्रतीक्षा धरणी पाहत होती. विजयाची त्या प्रतीक्षा धरणी पाहत होती. सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात होती. सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात होती. बोधीच्या आलोकाने असमंत लख झाले. बोधीच्या आलोकाने असमंत लख झाले. पाहून पंचभिक्खू देवेंद्र थक्क झाले. पाहून पंचभिक्खू देवेंद्र थक्क झाले. सूर्यकांत कीर्ती गाथा जनताई गात होती. सूर्यकांत कीर्ती गाथा जनताई गात होती. सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात होती. सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात होती. सिद्धार्थ बुद्ध झाले पुनवेची रात होती. धन्यवाद ताई. त्यांनी अतिशय सुंदर असं गीत गायलेलं आहे. कारण सिद्धार्थ गौतमाची पौर्णिमेला जन्म असत, मृत्यू असत, त्यांना ज्ञान प्राप्ती असत, हे सर्व पौर्णिमेत झालेलं आहे. ताईंच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद ताई. याच्यानंतर आपण ज्या आतुरतेने वाट पाहतात त्या आजच्या वक्त्या आमच्या लताताई जळी. थोडक्यात माहिती देते. मला जी माहित आहे ती. लताताई म्हणजे एक आदर्श गृहिणी, एक आदर्श टीचर, एक आदर्श समाजसेविका. समाजसेवक कार्यालयात त्यांनी रिटायरमेंट नंतर अगदी भावूनच घेतलेले. कालच त्यांचं प्रवचन यावेळी गणेश नगरला सुद्धा झालेले आहे. एक आदर्श टीचर आहे, एक आदर्श आई आहे, एक बहीण आहे, मावशी आहे आणि एक आमची आदर्श मैत्रीण आहे सर्वांची. आणि बिहाराच्या पण माझे अध्यक्ष आहेत आणि आजच्या वक्ते आहेत. तरी ताईंना मी विनंती करेन की त्यांनी आपलं आजचा विषय आहे बुद्धत्व मानवाचा आदर्श आणि त्या या विषयाला नक्कीच न्याय देतील. आपण त्याच्यावर आणि शांततेचं सहकार्य करावं. ताईंना मी विनंती करते की आपलं प्रवचन सुरू करा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जगाला शांततेचा मार्ग देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई, सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन. आपणा सर्वांना सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, सूत्रसंचालिका आणि आपण सर्व उपासक उपासिका आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी आपल्या वर्षावास प्रवचन मालिकेचं 10वं पुष्प गुंफण्यासाठी आलेलो आहोत. तर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. आजचा विषय जो आहे हा खरं तर आपल्या सगळ्यांचा परिचयच आहे, परंतु त्याची सखोल अशी माहिती आपल्याला मिळावी म्हणून हा विषय मी निवडलेला आहे की जेणेकरून आपल्याला आपलं बिहाराचं उद्दिष्टच असं आहे की जास्तीत जास्त लोकांना ज्ञानजागृती करून या धर्मपथावर आणण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असतो. आणि त्यामुळे या ठिकाणी मला प्रवचन देण्यासाठी प्रवृत्त केलं आणि संधी दिली त्याबद्दल आपल्या या सर्व कार्यकारिणीचं आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून सुरुवातीलाच आभार मानते. कारण मलाही हा अभ्यास करायला मिळाला आणि माझ्याही ज्ञानामध्ये प्रज्ञेमध्ये भर पडली. तर आपण बुद्धत्व म्हटलं की बुद्ध आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि बुद्धांकडे आपण पाहिलं
की आपल्याला अनेक गोष्टी दिसतात त्यांच्या चेहऱ्यामध्ये. त्यांच्या मूर्तीकडे पाहिलं की आपल्याला पद्मासन घालून अर्धवट डोळे उघडे असलेली, शांत मुद्रा असलेली, करुणामयी मुद्रा असलेली, तशाच प्रकारे अगाध अशी प्रज्ञा असलेली आणि असेम अशी करुणा असलेली मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. हे सगळं एकत्र एका चेहऱ्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि हे बघण्यात म्हणजे त्यांच्या एकूण सगळ्या प्रतिमेचं जर आपण वर्णन केलं तर आपल्या शब्दात आपण वर्णन करू शकणार नाही. इतकं मोठं त्यांचं अगाध असं ज्ञान हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यामुळे ते बुद्धत्वाकडे कसं गेले, बुद्धत्व नेमकं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं. आणि पुढे असा आपला विषय आहे की बुद्धत्व हा मानवाचा आदर्श. मग मानव हा जो आहे हा सुद्धा एक प्राणी आहे. मानव काय आहे, हा सुद्धा एक प्राणी आहे. आपण म्हणतो मनुष्य प्राणी. जे सगळे जे प्राणी आहेत, जे सजीव आहे, या सगळ्यांमध्ये मानव हा प्राणी सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. कसा काय वेगळा आहे तर मानवाला विचार करण्याची शक्ती निसर्गाने आपल्याला दिलेली आणि या विचारातून विकासाकडे जाण्याची क्षमता आपल्याला दिलेली. जे सगळे प्राणी विचार करू शकत नाही, फक्त मनुष्य प्राणी असा आहे की तो विचार करू शकतो आणि या विचारांचा विकास करू शकतो. आपल्यामध्ये असलेले कोणते गुण आहेत ते पाहू शकतो आणि त्या गुणांचा विकास करण्याची क्षमता, शक्ती, ज्याला आंतरिक शक्ती म्हणतो, ती शक्ती फक्त आणि फक्त मानवाकडे आहे. मग जर आपल्याला आदर्शच जर आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं असेल तर अशा आदर्शाची अनेक उदाहरणे, जसं की आता ताईंनी सांगितलं की माझी ओळख करून देताना मी एवढी आदर्श नाही, पण त्यांच्या दृष्टिकोनातून मी आदर्श. मग आदर्श म्हणजे नेमकं काय आहे तर आपण म्हणतो आदर्श कुटुंब प्रमुख आहे आपला, की आदर्श आई आहे, आदर्श पत्नी आहे, आदर्श पिता आहे, आदर्श मुलगा आहे, आदर्श सून आहे, आदर्श मुलगी आहे, असे अनेक आदर्श आपण सांगतो. त्या आदर्शामध्ये कुठला अर्थ आहे नेमका तर त्यामध्ये चांगल्या गुणांचा समुदाय म्हणजे आदर्श. थोडक्यात चांगल्या गुणांचा समुदाय असणं म्हणजे जास्तीत जास्त 2 गुण प्रत्येकाकडे आहे. तथागतांशिवाय नंतर तथागतच असे आहेत की सर्व गुण संपण्यात तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. जाऊ शकतो पण प्रयत्न केला, परंतु आपण आदर्श जेव्हा बनायचं आहे, आपल्याला म्हणायचं आहे की मी आदर्श होणार आहे, त्यावेळेला मग मी आदर्श होण्यासाठी मी काय घेतलं पाहिजे आणि ते कोणाकडून घेतलं पाहिजे. तर आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपले आदर्श आपले आई-वडील असतात. हळूहळू आपण शाळेत जातो तर शाळेतले शिक्षक आपले आदर्श असतात. समाजामध्ये जातो तेव्हा समाजामध्ये असलेली जी चांगली लोक आहेत, या चांगल्या लोकांचा आदर्श आपल्या समोर असतो. काही आदर्श कार्यकर्ते असतात, त्या कार्यकर्त्यांकडून आपण काही गुण घेतो. म्हणजे आदर्श होताना आपण दुसऱ्यामधले चांगले गुण घेण्याचा प्रयत्न करून आपल्यातले चांगल्या गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे खरा आदर्श. आणि म्हणून हा आदर्श घेत असताना आपल्याला बुद्धत्व हा मानवाचा आदर्श कसा आहे ते आपल्याला बघायचं. बुद्धत्व म्हणजे नेमकं काय आहे तर सर्व गुणांचा समुदाय. मग त्यामध्ये प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, वीर्य, समाधी हे सगळे गुण आहेत. हे जेव्हा आपण करतो, आता आपल्याला सिद्धार्थ गौतमांकडे आपण जाणार आहोत. मग सिद्धार्थ गौतम लहान असताना काम जरी चालू असेल तर ते 5 मिनिटं 10 मिनिटं एखाद्या झाडाखाली बसत असत आणि तिथं ध्यान करत असत. आणि त्याच्यातून त्यांच्या मनामध्ये असं निर्माण झालं की हे आमच्याकडे एवढी लोक आहेत कामाला, परंतु एका प्रकारे आपण त्यांचं शोषण तर करतो का, शोषण करत आहोत असं त्यांच्या मनाने घेतलं की ते काम करतात, आपण त्यांच्या जीवावरती जगतो आहोत. हा त्यांचा पहिला विचार. नंतर संघामध्ये त्यांचा प्रवेश, युद्धाला नकार आणि त्यानंतर त्यांनी गृहत्याग. हा जो गृहत्याग आहे तो कितव्या वर्षी केला त्यांनी? 29व्या वर्षी.
तोपर्यंत त्यांचं लग्न झालेलं होतं, त्यांना एक मुलगा होता. परंतु गृहत्याग केल्यानंतर गृहत्याग करून ते फिरत बसले नाही, तर त्यांनी पहिल्यांदा भारद्वाजांकडून परिव्राजकतेची दीक्षा दिली. परिव्राजक झाले, परिव्राजक झाले. आणि परिव्राजक झाल्यानंतर त्यांच्या कानावरती हे आलं की आता युद्ध टळलेलं आहे, समन्वयाने नदीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, आता तुम्ही घरी जायला काय हरकत नाही. कारण ज्यासाठी तुम्ही गृहत्याग केला तो गृहत्याग आता संपलेला आहे तुमचा, तुम्ही जाऊ शकता, तुमची शिक्षा ती तुम्ही भोगायची गरज नाही. परंतु सिद्धार्थ गौतमांनी असं ठरवलं की या जगामध्ये, या विश्वामध्ये खूप कलह आहे आणि या कलहातून मार्ग काढण्यासाठी, मानवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी, मानवाला सुखाचा मार्ग देण्यासाठी आता मी परिव्राजक झालोय, तर माझं सगळं पुढचं आयुष्य हे मानवाच्या कल्याणासाठीच मी अर्पेन. आणि म्हणून मग त्यांनी पुन्हा कपिलवस्तूकडे न जाता वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यानांचा अभ्यास त्यांनी केला, वेगवेगळ्या प्रकारच्या गुरूंना ते भेटले आणि नंतर 6 वर्ष घोर तपश्चर्या त्यांनी केली आणि त्यांना संबोधी प्राप्त झाली. की जी संबोधी संबुद्ध ते झालेले आहे ते 6 वर्षाचा कालावधी त्यांना लागला. आणि या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जी काही तपश्चर्या केली, आपल्या सगळ्यांना माहिती की सुजाताची खीर घेतल्यानंतरच त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाली. त्यात एक विचार आला की मी असंच जर करत राहिलो, पाठीला पोट लागलेलं आहे, माझ्या शरीरातली ऊर्जा कमी कमी होत चाललेली आहे, तर मी ज्यासाठी हे सगळं करतो आहे तर ते करण्याचा काय उपयोग. म्हणजे मी असंच माझा देह वाया घालवणार नाही, तर मी खाल्लं पाहिजे. जेव्हा मी अन्नप्राशन करेल तेव्हा माझ्यातली ऊर्जा पुन्हा जागृत होईल आणि मला माझं जे ध्येय आहे ते मला गाठता येईल. आणि म्हणून मग सुजाताची खीर त्यांनी प्राशन केली, आपल्याला तो सगळा इतिहास माहिती आहे. आणि मग त्यांनी पुन्हा गयेकडे त्यांनी प्रस्थान केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी 4 दिशांना ध्यान केलेलं आहे. या सगळ्यांमध्ये ध्यान हे खूप महत्वाचं आहे. आपण सुद्धा विहारामध्ये प्रवचनाआधी वंदना झाल्यानंतर ध्यान घेतो. 5 मिनिटं जरी आपण शांत बसतो तरी बऱ्याच प्रकारचा अनुभव आपल्याला येईल. आपल्या मनामध्ये विचार चालू असतातच, पण तरी सुद्धा एक शांततेचा भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. बुद्धांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने आपण एवढे धावत पळत तिथे आलेलो असतो, परंतु ध्यान केल्यानंतर आपलं मन शांत होतं. आणि मग ते मन शांत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला ऐकण्याची क्षमता आपली वाढते. जे ध्यानाचे अनेक फायदे, ते फायदे मी सांगणार नाही आपण, कारण अनुभव घेत असतो. आणि त्यामुळे हे बुद्धत्वाकडे तथागत कसे गेले, सिद्धार्थ गौतम कसे गेलेले आहेत, तर त्यांना या 4 गुणांचा त्यांनी विकास केला आपल्यामध्ये. प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, वीर्य, समाधी, ते जे 6 गुण आहेत, 6 पेक्षा जास्त आहेत, पण आपण त्याच्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी तेवढ्याच आपण बघणार आहोत. त्यांनी त्या काळामध्ये अनेक ब्राह्मण सुद्धा खूप विद्वान असे होते. त्यांच्या तथागतांच्या या धर्माचा तेही अभ्यास करत होते. आपल्याकडे जे आहे आणि तथागतांकडे जे आहे त्याच्यात काय फरक. आणि त्यामुळे अशी चर्चा तथागतांकडे नेहमी ब्राह्मण लोक करायला यायचे. असे ज्या वेळेला तथागत हे राजगृहाजवळील वेळूवनामध्ये कलंदक या निवासामध्ये थांबलेले होते, त्यावेळेला त्या ठिकाणी मगध देशातील एक राजा, एक अमात्य त्या ठिकाणी आला. त्याचं नाव वर्षंकर. हा आला आणि तथागतांना वंदन करून त्यांची विचारपूस करून ते एका बाजूला बसले आणि त्यांनी विचारलं की तथागत, मला असं वाटतंय की माणसामध्ये
काही गुण असतात आणि ते गुण आपल्याला जर पाहिजे असतील, म्हणजे मी कुणाला विद्वान म्हणू शकतो, तर ज्या माणसामध्ये हे 4 गुण आहेत त्याच माणसाला मी विद्वान म्हणू शकतो. मग वर्षणकरांनी तथागतांना सांगितलं की मी ते गुण तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला काय वाटते त्याच्यावर तुम्ही नंतर मला सांगा की मी जे बोलतोय ते बरोबर आहे की चूक आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांनी सांगितलं वर्षणकरांनी तथागतांना, श्रमण गौतम, त्यावेळेला श्रमण गौतम असंच म्हटलं जायचं त्यांना, की जो माणूस विद्वान आहे, जो अभ्यासू आहे, पंडित आहे, म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारची विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणू शकतो. दुसरं त्यांनी असं सांगितलं की ज्या व्यक्तीमध्ये स्मरणशक्ती आहे, अगाध अशी प्रचंड अशी स्मरणशक्ती आहे, ती स्मरणशक्ती म्हणजे कधी त्याला पूर्वीचं काही बोललेलं असेल त्या आठवलं आणि त्याने सांगितलं तर तो हुशार, म्हणजे तो विद्वान. तिसरं त्यांनी असं सांगितलं की तो कुटुंबवत्सल, जो व्यक्ती कुटुंबवत्सल आहे, कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या तो तत्परतेने पार पाडतो, कुटुंबाचं रक्षण करतो, कुटुंबात काय हवं नको ते पाहतो, असा जो कुटुंब प्रमुख आहे तो खऱ्या अर्थाने विद्वान. आणि चौथं त्यांनी असं सांगितलं की जो कर्म करतो, म्हणजे जे काही असेल तो त्याच्या हातून जे काही कर्म घडतं ते कर्म योग्य की अयोग्य ज्याला ओळखता येतं तो विद्वान. म्हणजे मी थोडक्यात सांगितलंय तुम्हाला कळावं म्हणून, त्याचा खूप मोठा विस्तार या ठिकाणी दिलेला आहे. हे 4 महत्वाचे त्यांनी गुण सांगितले. पहिलं सांगितलं की जो अभ्यास करतो, ज्ञान मिळवतो तो विद्वान. दुसरं सांगितलं की त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. तिसरं सांगितलं तो कुटुंबवत्सल असला पाहिजे. आणि चौथं सांगितलं की तो कर्म करत असला पाहिजे, त्याचं कर्म योग्य की अयोग्य त्याला ओळखता येतं. असं 4 गुण ज्याच्यामध्ये आहे तो खऱ्या अर्थाने विद्वान. तर श्रमण गौतमा, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ते सांग. मग तथागत असं म्हणतात की तू जे काही 4 गुण सांगितले, हे 4 गुणांची मी स्तुतीही करत नाही आणि मी त्याला विरोध देखील करत नाही, परंतु माझ्याकडे जे 4 गुण आहेत ते 4 गुण मात्र तू सांगितलेल्यापेक्षा वेगळे आहेत. हे 4 गुण कोणते आहेत? म्हणजे बघा, त्यावेळेला विद्या आणि प्रज्ञा अशा 2 शब्दांमधला फरक हे दोघं चर्चा करतात. विद्या म्हणजे ज्ञान, जे ज्ञान संपादन करणे, आपण जे माहिती घेतो, वाचन करतो, ऐकतो, आपल्याला ज्ञान मिळतं. परंतु प्रज्ञा जी आहे ती प्रज्ञा म्हणजे खऱ्या अर्थाने शहाणपण, सत्सद विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो ती. आणि याच्यामधला नेमका फरक या ठिकाणी या दोघांच्या चर्चेतून, या गुणातून त्यांनी सांगितलं की प्रज्ञा कशाला म्हणायचं. आणि मग तथागत त्या वर्षणकर ब्राह्मणाला असं सांगतात की माझ्याकडे ज्या व्यक्तीमध्ये असे 4 गुण आहेत तो व्यक्ती माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने विद्वान आणि पंडित किंवा प्रज्ञावान. आणि मग तथागत असं सांगतात की जो मनुष्य किंवा जी व्यक्ती लोककल्याणासाठी, म्हणजे बहुजन हिताय, बहुजन सुखाय यासाठी झटते, यासाठी प्रयत्न करते आणि लोककल्याणाचंच ते काम करते, असा व्यक्ती म्हणजे तो विद्वान. दुसरं त्यांनी असं सांगितलं की असा जो व्यक्ती आहे की जो आपल्या मनावर नियंत्रण करतो, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना काय चांगलं काय वाईट याची पारख तो करतो आणि कायम चांगल्याच गोष्टींकडे तो लक्ष देत असतो. वाईट विचारांना तो दूर करतो आणि चांगल्या विचारांचं वृद्धिकरण करतो, दृढीकरण करतो. आणि असे जे मनाला नियंत्रित करणारा जो आहे, मनावर विजय मिळवणारा जो आहे, मनाला ताब्यात ठेवणारा जो आहे, की जो ताब्यात ठेवतो त्याला जे पाहिजे ते करतो, चांगल्या गोष्टी, आणि तो इतर गोष्टींकडे वळत नाही, म्हणजे त्याच्या मनावरती त्याचं नियंत्रण आहे, अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने तो विद्वान. तिसरं त्यांनी असं सांगितलं की जो मनामध्ये जी व्यक्ती संकल्प करते, म्हणजे ठरवते, ज्याला आपण म्हणतो विचाराचं अधिष्ठान असणं,
तथागतांचं उदाहरण घेतलं, आपण बाबासाहेबांचं उदाहरण घेतलं किंवा महात्मा फुलेंचं उदाहरण घेतलं, शाहू महाराजांचं उदाहरण घेतले, अनेक आदर्श आपल्या समोर आहे. ते सुद्धा त्यांनी जो संकल्प केला तो संकल्प त्यांनी कधीच नेला. त्याच्यापासून ते मागे हटले नाही, किती संकट आली तरी. तसंच भगवान बुद्धांनी तथागत सिद्धार्थ गौतम असताना मनाशी असं संकल्प केला की मी लोककल्याणाचं काम करेन, जगाला फक्त स्वतःसाठी नाही तर जगाला सुखी करण्याचा मार्ग शोधून काढले. आणि तो मार्ग त्यांनी शोधला. त्यासाठी त्यांनी अनेक यातना कष्ट सोसले आणि आपल्याला सुखाचा मार्ग दिलाय. आणि तोच मार्ग आपल्याला बाबासाहेबांनी दिला. त्यांनी आपल्यासाठी किती आभार कष्ट केलेले की ह्या कोणाचेच महामानवांचे उपकार आपण फेडू शकत नाही. आणि त्यामुळे जो संकल्प करतो त्या संकल्पाप्रती तो दृढनिश्चयी असतो. आणि हा दृढनिश्चय शेवटपर्यंत तडीस नेतो. आणि तो संकल्प जो पूर्ण करतो असाच व्यक्ती. कारण आपणही 1 जानेवारी आलं की आपण अनेक संकल्प करतो. मी आता माझी तब्येत चांगली ठेवणार आहे, मी व्यायाम करणार आहे, मी विहारात जाणार आहे, अजिबात वर्षभर मी विहारातून कधी जाणार नाही असं होणार नाही, वर्षभर मी ते पाळणार आहे. घरात लक्ष देणार आहे. म्हणजे पुरुष माणसं असतील त्यांना अनेक कामं असतात, पण तरी सुद्धा घरातल्या मुलांकडे, घरातल्या वृद्ध व्यक्तींकडे लक्ष देणं तो सुद्धा एक संकल्प असतो. म्हणजे अशा अनेक संकल्प आहेत. मी वाचन करेन, मी पण ठरवलं की मी ग्रंथ वाचन करेन, पण मी संकल्प पूर्ण करू शकले नाही. म्हणजे आपण त्या संकल्पाप्रती किती खऱ्या अर्थाने त्याच्याशी समर्पण देतो आहोत, समर्पित होतो आहोत, हे पण महत्वाचे. असं जो करतो तो विद्वान माणूस. आणि चौथं त्यांनी असं सांगितलं की जो सम्यक समाधी साधणारा आहे. पुन्हा ध्यानावरती आपण की खऱ्या अर्थाने आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर आपण आधी आपल्या मनामध्ये तो विचार येतो. तर येणारा विचार आहे त्याला आपल्याला असं नियंत्रित करून ठेवता आलं. तेवढी आपण क्षमता आपलीच नाही. कारण आपण सामान्य व्यक्ती आहोत. आपण प्रयत्न करतो आहोत धम्माच्या मार्गाने जाण्याचा, पण तो प्रयत्न अजून केला पाहिजे. तो कसा करायचा ते तथागतांनी सांगितलं. आणि म्हणून तथागत असं म्हणतात चौथा विद्वान माणूस कोण आहे की जो खऱ्या अर्थाने समाधी प्राप्त करू शकतो. समाधी म्हणजे ध्यान लागतं. आपण 5 मिनिटं 10 मिनिटं बसलो तरी आपण ध्यान कधीच करत नसतो. आपण फक्त डोळे मिटून शांत बसतो. आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात, त्या विचारांमध्येच गळून जातो. ध्यान कधी संपते हेही आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळं जे ध्यान असं आहे की या सगळ्या अडचणींवर मात करतो आणि फक्त शांततेचा अनुभव तो घेतो. आणि मग खऱ्या अर्थाने म्हणजे बघा ध्यान करायला लागलं की आपल्याला अनेकदा चुकीच्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, कोणीतरी आपल्याला बोललेलं असेल, कोणीतरी अपमान केलेला असेल किंवा कोणीतरी आपल्या बरोबर असेल तरी आपल्याला चूक म्हटलेलं असेल, त्या गोष्टी जास्त आठवतात. वाईट गोष्टी लवकर आठवतात, चांगल्या गोष्टी आपण बाजूला ठेवतो. ध्यानामध्ये चांगल्या गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये येणं हे खूप महत्वाचं. आणि मग चांगला विचार जेव्हा आपल्या मनात येतो त्यावेळेला आपली कृती सुद्धा त्या चांगल्या विचारांच्या दृष्टीने घडायला लागते. आणि असं जो करतो तो खऱ्या अर्थाने म्हणजे त्याला नाव दिलेले शारीरिक लोकोत्तर ध्यान जे आपण म्हणतो की लोकोत्तर ध्यान म्हणजे लोकांप्रती आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारा किंवा कल्याणासाठी झटणारा असं जो कोणी आहे तो म्हणजे खऱ्या अर्थाने विद्वान मनुष्य. ज्याचे 4 गोष्टी तथागतांनी सांगितल्या. आणि विद्वान म्हणजे काय आहे? प्रज्ञावान. तो खऱ्या अर्थाने शहाणा माणूस आहे. आपण एखाद्या मुलाने चांगलं काम केलं म्हणतो शहाणं बाळायला का, म्हणजे त्याच्या चांगल्या कृतीसाठी खरं तर आपण कौतुक करत असतो. आपल्या विहारामध्ये सुद्धा अनेक जण या ठिकाणी योगदान देतात. खऱ्या अर्थाने ते प्रज्ञावान. पण प्रज्ञावान होण्यासाठी आपल्याला या सगळ्या 4 गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रज्ञा ही किती महत्वाची आहे तर अशी अगाध प्रज्ञा ही तथागतांची. आणि त्या प्रज्ञेतूनच खऱ्या अर्थाने ध्यानातून त्यांनी बुद्धत्व प्राप्त केले 35व्या वर्षी. आणि म्हणून हा बुद्धत्व हा मानवाचा आदर्श. त्यातलं एक अंग आपण बघितलं प्रज्ञा म्हणजे काय. म्हणजे प्रज्ञा म्हणजे काय काय आपण केलं पाहिजे तर आपल्याला हे करत असताना
लोककल्याण आपल्या स्वार्थासाठी आपण काम करायचं नाही. म्हणजे माझंच सगळं मला मिळावं, आपली प्रवृत्ती अशी आहे, आत्मतलबी आपण झालेलो आहोत. मलाच सगळं मिळालं पाहिजे, माझंही मिळालं पाहिजे, दुसऱ्याचंही मलाच मिळालं पाहिजे, ही भावना बळावत चाललेली आहे. तर त्याला कुठेतरी आपल्याला फाटा देता आला पाहिजे. आणि माझं जे आयुष्य आहे हे आयुष्य मी इतरांसाठी कसं काय आनंदी करू शकतो, त्यासाठी मी स्वतः आनंदी राहिलं पाहिजे, मी स्वतः तसा प्रयत्न केला पाहिजे. मी इतरांसाठी जेव्हा काम करेन तेव्हा माझ्याकडे बघून दुसऱ्या घरातले काम करतील. घरातले सगळे लोक जर दुसऱ्यांसाठी काम करत असतील तर एक आदर्श कुटुंब आपलं होईल आणि इतर आपला आदर्श घेईल. आणि असा आदर्श वाढत वाढत बुद्धत्वापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि म्हणून ह्या 4 गुणांचा विकास आपल्यामध्ये होणार. संकल्प आपल्याला केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, जे जे चांगले आहे ते आपण घेतलं पाहिजे. आणि नुसतं घेऊन चालणार नाहीये, तर त्या गुणाचा आपल्यामध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनाला व्यायाम दिला पाहिजे. तो व्यायाम दिल्याशिवाय आपल्याला हे सगळं शक्य होणार नाही. आणि म्हणून तथागतांनी मनाला केंद्रबिंदू मानलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही मनाला केंद्रबिंदू मानाल त्याच वेळेला तुम्ही माणूस म्हणून माणसासाठी काम करा. म्हणजे ज्या ज्या संवेदना तुमच्या मनामध्ये निर्माण होतील चांगल्या, त्या चांगल्या संवेदनातून तुम्हाला चांगली कृती करता येईल. तुम्ही कृती कराल आणि त्या कृतीचा सर्वांना खऱ्या अर्थाने लाभ होईल. तर आपल्याला बाबासाहेबांचंही या ठिकाणी उदाहरण घेता येईल. आणि म्हणून मग अशा प्रकारे तथागतांनी प्रज्ञा म्हणजे काय, प्रज्ञावान माणूस म्हणजे काय हे त्या वर्षंकर ब्राह्मणाला सांगितलं. आणि मग वर्षंकर ब्राह्मणांनी सांगितलं की हे जे तुम्ही गुण सांगितले ते सगळे तुमच्यामध्ये आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने बुद्धत्व प्राप्त झालेले तुम्ही संबुद्ध आहात आणि सगळे गुण तुमच्यामध्ये आहेत. आणि तुम्ही हे सगळं लोकांसाठी करत असता तर तुम्हाला नमन आहे. आणि त्रिवार वंदन त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलेल्या विद्वानाचे 4 गुण आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी भिन्न गुण हे तथागतांनी सांगितले. आणि म्हणून मग या वर्षंकराला कळलं की खरोखरच तुम्ही खूप महान आहात. जे प्रज्ञावान म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हे 4 गोष्टी आपणही लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. पुढचं आहे बुद्धत्वासाठी आपल्याला जी आवश्यक गोष्ट आहे, आवश्यक गुण आहे तो म्हणजे शील. बऱ्याच गोष्टी आपण करतो, निसर्गाविरुद्ध वागतो. निसर्गाविरुद्ध वागतो म्हणजे नदीचं पाणी सुद्धा अडवतो, त्याच्यावर आपण घर बांधतो, अजून बरंच काय.